आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राचा पारंपरिक मसाला भात, तोही मोठ्या प्रमाणात आणि अगदी लग्न समारंभासारख्या चवीचा। ही एकच ट्रिक फॉलो केली तर प्रत्येक दाणा मस्त मसालेदार आणि सुगंधी होईल। चला तर मग सुरुवात करूया। इथे अर्धा किलो फुलगोबी घेतलेली आहे, मोठ्या काप केलेले आहे। त्यानंतर 1 किलो बटाटे, 1 पाव मटर, 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे, 15 ते 20 हिरव्या मिरच्या, 2 गाठी लसूण, 4 ते 5 तुकडे आल्याचे आणि हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे। आता सर्वप्रथम गंजामध्ये आपण ज्या क्वांटिटीमध्ये भात करणार आहोत त्यानुसार तेल ॲड करायचं आहे आणि जिरा मोहरीची फोडणी द्यायची आहे। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून तो छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता कांदा मऊ झाल्यानंतर कढीपत्ता ॲड करून तो पण छान परतून घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथे 2 ते 3 तेजपत्ता ॲड करत आहे आणि मी मिरचीची पेस्ट आधीच करून ठेवलेली आहे, ती पेस्ट ॲड करून ती पण तेलामध्ये छान परतून घेत आहे। त्यानंतर लसण आणि अद्रक तसेच हिरवा सांबार यांची जी पेस्ट केली होती ती आता ॲड करून ती पण तेलामध्ये छान परतून घेत आहे। आता ही जी पेस्ट आहे ही छान गोल्डन ब्राऊन झाली की मसाले भाताची खरी चव यायला सुरुवात होते, त्यामुळे याला तेलामध्ये छान होऊ द्यायचं आहे। आता आपल्याला ॲड करायचे आहे बेसिक मसाले। त्यासाठी मी इथे 5 ते 6 टेबलस्पून धने पावडर, 4 ते 5 टेबलस्पून गोडा मसाला, 2 टेबलस्पून हळद आणि 3 टेबलस्पून लाल तिखट घेतलेले आहे, 1 टेबलस्पून गरम मसाला घेतला आहे। हे सर्व मसाले तेलामध्ये 2 ते 3 मिनटं छान परतून घ्या, त्यामुळे मसाल्यांचा सुगंध आणि फ्लेवर अप्रतिम येतो। आता 2 टेबलस्पून कस्तुरी मेथी हातावर क्रश करून ती पण ॲड करा आणि तेलामध्ये छान होऊ द्यायची आहे, त्यामुळे छान फ्लेवर येतो। इथे 2 ते 3 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक काप केलेले ते पण ॲड करत आहे आणि त्याला छान तेलामध्ये होऊ द्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे छान। आता हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये छान होऊ द्यायचे आहे। आता मी इथे भाज्या ॲड करणार आहे। तर सर्वप्रथम मटर, फुलगोबी आणि बटाटे बारीक कापून ठेवलेले ते सर्व ॲड करायचे आहे। आता ह्या सर्व भाज्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। तेलामध्ये झालेले मसाले छान भाज्यांना व्यवस्थित लागतील याप्रमाणे आपल्याला ते छान मिक्स करून घ्यायचे आहे। आता इथे एक खास ट्रिक आहे, ती म्हणजे आपल्या गंजावर झाकण ठेवून त्यावर थोडंसं पाणी ठेवा, त्यामुळे भाज्या वाफेत छान मऊ होतात, मसाला त्यात मुरतो आणि भाजी तडाला लागण्याची शक्यता फार कमी होते। काही मिनिटांनंतर बघितलं तर भाज्या थोड्या मऊ झालेल्या आहेत किंवा शिजलेल्या आहेत। पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे। तर मी इथे 1.5 किलो तांदळाचा मसाले भात या प्रमाणात करत असल्यामुळे त्यानुसार मी आधीच गरम पाणी इथे गरम करून ठेवलेलं आहे ते ॲड करत आहे। आता मी इथे 1.5 किलो या प्रमाणात भात करणार आहे, त्यामुळे त्यानुसार मी पाणी आधीच गरम करून घेतलेलं आहे ते ॲड करत आहे। आता मी इथे 1.5 किलो तांदूळ घेऊन ते पाण्याने 3 ते 4दा पाण्याने धुवून घेतलेले आहे। आता तुम्ही इथे बघू शकता इथे पाण्याला उकळी आलेली आहे। आता हे तांदूळ उकळत्या पाण्यात घालून हलक्या हाताने छान मिक्स करून घ्या। आता तुम्ही किती क्वांटिटीमध्ये भात करणार आहे, तांदूळ जुना आहे की नवीन आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही इथे वापरू शकता। पुन्हा झाकण ठेवून भात छान शिजू द्यायचा आहे। मध्ये 1 ते 2 वेळा हलक्या हाताने परतवा, त्यामुळे भात तुटणार नाही आणि मसाला प्रत्येक दाण्यावर छान मुरेल। आता तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक दाणा मोकळा झालेला आहे आणि भाज्या पण छान मस्त शिजलेल्या आहे आणि इथे तुम्हाला आता येणार नाही पण पूर्ण घरामध्ये हा मसाले भाताचा सुगंध दरवळत आहे। तर इथे एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता मी लास्टमध्ये 1 टेबलस्पून गोडा मसाला आणि कोथिंबीर यांनी या भाताला गार्निश करणार आहे। बस फायनली तयार आहे आपला महाराष्ट्र स्पेशल आलू मटर गोबी झणझणीत मसाले भात। एकदा ही रेसिपी करून बघितली तर पुन्हा बाहेरचा मसाले भात खाण्याची गरजच पडणार नाही। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली।